नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. 12 भानगडींचा हा शो मुद्दाम आपल्यासाठी आणलेला आहे. एक गाव 12 भानगडी आपण असं नेहमी ऐकलं आहे, पण या 12 भानगडी जरा वेगळ्याच आहेत. या नुसत्या 12 भानगडी नाही आहेत, या डबल 12च्या भानगडी आहेत. 12-12च्या. आता 12-12 ही तारीख आल्याबरोबर, म्हणजे 12-12 हा आकडा आल्याबरोबर आपल्याला 12-12 ही तारीख आठवते आणि असं वाटतं की डबल 12 तारीख असलेल्या मंडळींविषयी आपण काही बोलणार आहोत का. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठ्या नेत्यांची वाढदिवस 12-12 अशी आहेत. एक दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे, ज्यांची जयंती आता 12-12ला येते, तर दुसरे शरदचंद्रजी पवार, ज्यांची जन्मतारीख 12 डिसेंबर अशी आहे. या 2-12च्या म्हणजे 2-12 एकत्र आलेल्या तारखांच्या विषयी आपण बोलणार नाही आहोत, तर डबल 12 हा डबल 12चा बार आहे याच्याविषयी आपण बोलणार आहोत. महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व आघाडी होऊन, म्हणजे अशी कधी झाली नाही आणि पुढे कधी होण्याची शक्यता नाही, अशी आघाडी होऊन 3 पक्षाचं सरकार आलं आणि राज्यपाल नियुक्तीच्या 12 आमदारांची वेळ जवळ आली. आता या 12 आमदारांच्या निवडीचा मुद्दा चांगलाच गाजला. यादी कोणती होणार, कोणाकोणाची होणार, कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, यावरून बराच खल झाला. यादी तयार झाली, राज्यपालांच्याकडे गेली. राज्यपालांनी ती यादी थंड बस्त्यात ठेवली. प्रत्येक पक्षाने आमदार वाटून घेतले आणि अनेकांची नावं यात सहभागी झाली. राज्यपालांनी अजूनपर्यंत तरी या यादीला मंजुरी दिलेली नाही. लोक कोर्टात गेले. कोर्टात गेल्यावर तिथे अशी मागणी करण्यात आली की राज्यपालांना तात्काळ निर्देश देऊन 12 आमदारांची नियुक्ती करण्यात यावी. ती काही झालीच नाही. कोर्टाने सांगितलं की राज्यपालांना असे निर्देश आम्ही देणार नाहीत, पण राज्यपालांनी शक्य तेवढ्या लवकर करावी. आता किती लवकर करावी असा कोणताही नियम नाही. या सगळ्या वादामध्ये असतानाच विधानसभेमध्ये गोंधळ झाल्याचं निमित्त करून, तालिका सभापतीला शिवीगाळ झाल्याचं निमित्त करून भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. आता इथंही योग आहे, 12च निवडले गेले. 12 आमदारांना निलंबित केल्या गेलं. आता या 12 आमदारांनी कोर्टात धाव घेतली आहे आणि त्यांनी आपलं निलंबन अवैध कसं हे सांगण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. खरं तर अशा वेळी हे निलंबन अध्यक्षांनी करणं आवश्यक होतं. आता या 2-12वरून महाराष्ट्रात रणकंदन मारत आहे. महाराष्ट्रातल्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करायचं असेल तर 12 आमदारांची नियुक्ती करावी असा प्रस्ताव ठेवला गेल्याचं बोललं जात आहे. राज्यपालांनी देखील अशीच डील केल्याची चर्चा झाली, पण अशी डील होत नसते हे खूप कमी लोकांना माहीत आहे. राज्यपाल भाजपचे 12 आमदार निलंबित झालेले पुन्हा बहाल व्हावेत यासाठी डील करणार नाही. अशी डील राजकारणात कधीच होत नसते. पण पुन्हा एकदा 12 आमदारांचा विषय चर्चेत यावा, नियुक्तीचा, म्हणून पहिल्यांदा उपमुख्यमंत्र्यांनी नंतर मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला गेले. या भेटीनंतर मुद्दा चर्चेत येऊ लागला. असा अधूनमधून हा मुद्दा चर्चेत येत असतो. काही विषय नसेल तर राज्यपालांनी 12 आमदारांची निवड करावी अशी चर्चा सुरू होते. आपले विश्वप्रवक्ते संजय राऊत याविषयी बोलत असतात. आता हा मुद्दा चर्चेला आल्याबरोबर भाजप डील करायला बसलं आहे अशी चर्चा देखील वाढवण्यात आली. खरं तर हे चर्चेला येण्यामागचं कारणच वेगळं होतं. चर्चा अशीही झाली की राजू शेट्टींचं नाव यातून वगळण्यात आलं. चर्चा अशीही झाली की जे मागच्याच निवडणुकीत पराभूत झाले आहेत त्यांना नव्याने मागच्या दाराने राज्यपाल नियुक्त सदस्य करता येत नाही. आता या चर्चा वास्तविक झाल्या की झाल्याचं दाखवल्या गेल्या हे देखील तपासलं पाहिजे. पुढे राजू शेट्टींनी आव्हानात्मक भूमिका घेतली आणि शरद पवारांनी नाव कायम असल्याचं सांगितलं. म्हणजे बघा, राज्यपाल नियुक्ताच्या यादीमध्ये शरद पवारांनी नाव कायम असल्याचं सांगितलं. खरं तर ही यादी सरकार देत असतं. सरकार म्हणजे जे संवैधानिक पद्धतीनं शपथ घेऊन निर्माण झालेलं आहे ते. ज्यांना सरकार म्हटलं जातं अशी व्यक्ती नव्हे. म्हणजे सरकारचं एक सरकार आहे आणि ते शरद पवार आहेत. या शरद पवारांनी घोषणा केली की राजू शेट्टींचं नाव वगळण्यात आलेलं नाही आहे, ते तसंच आहे.
खरं तर शरद पवारांनी राजू शेट्टींच्या विषयात अशी भूमिका घेणं हे नवं नाही आहे. याआधी पवारांनी शेट्टींची जात काढली होती. हे कोणत्या जातीचे आणि शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात असं ते बोलले होते. शरद पवार अशा अधूनमधून जात काढण्याच्या उद्योग करत असतात. चंद्रकांत खैरेंची जात काढली. खैरेंना फार कौतुक वाटलं. आम्ही त्यांना आधीच सांगितलं होतं पडाल बाबा हो, नाही ऐकलं. त्याचंही कौतुक केलं, खैरे पडले. फडणवीसांची जात काढली, भोसलेंची जात काढली, छत्रपतींची जात काढली. वाटेल तेव्हा वाटेल त्या माणसाची सोयीप्रमाणे जात काढण्याचं पवार काम करत असतात. असो, पवार लोकांची जात काढतात हा आपला आजचा विषय नाही आहे. आजचा आपला 12 भानगडींचा विषय. राजू शेट्टींना तुमचं नाव वगळू शकतो हा मेसेज देखील दिला. तुमचं नाव ठेवू शकतो हा मेसेज देखील दिला. राजू शेट्टी मागच्या काही काळापासून सरकार विरोधामध्ये आंदोलन करत होती. म्हणूनच राजू शेट्टींच्या बाबत हा निर्णय घेण्यात आलेला होता. आता जरा पुढे जाऊ. काही एक चर्चा अशाही घडल्या की जे मागच्या निवडणुकीत पराभूत झालेत त्यांना या निवडणुकीत राज्यपालानं मागच्या दारात घेऊ नये असा नियम आहे. असा नियम नाही आहे, असा संकेत आहे. कारण जे रुटीन निवडणुकांच्या मधून विजयी होत असतात त्यांच्यासाठी राज्यपाल नियुक्त हा पर्याय नाही आहे. राज्यपालांनी नियुक्त करायचे व्यक्ती साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा, पत्रकारिता, समाजसेवा, सहकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून घ्यायची असतात. म्हणजे कलाकार निवडून येऊ शकत नाही, नाटककार निवडून येऊ शकत नाही, लेखक निवडून येऊ शकत नाही, अशा माणसाला द्यायचं आहे. राजकारणी कुठूनही निवडून येऊ शकतात, मतदारसंघ बदलून सुद्धा येऊ शकतात. मग अशा स्थितीमध्ये राजकारण्यांना जागा उपलब्ध नसताना पराभूत झाला म्हणून राज्यपाल नियुक्तमध्ये घ्यायचं हा संकेत नाही आहे. नियम म्हणत नाही आहे मी, हा संकेत आहे की घ्यायचं नाही. पण याच संकेताला नियमांचा बागुलपुवा उभा करत काही पत्ते कट करण्याचा प्रयत्न झाला. सगळ्यात पहिल्यांदा राजू शेट्टी असेच पराभूत झालेत हे लक्षात ठेवायला पाहिजे की मागच्या निवडणुकीत ते लोकसभात पराभूत झालेत, त्यांना घेता येणार नाही. उर्मिला मातोंडकर असाच विषय. उर्मिला मातोंडकरचा जरा वेगळा विषय. वेगळा म्हणजे कसा, उर्मिला मातोंडकरांनी निवडणूक काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडली होती आणि त्या आता शिवसेनेच्या वतीनं विधान परिषदेवर जाण्याचा प्रयत्न करतायत. काँग्रेसला कसं बरं वाटेल हो, आपला एक माणूस उचलून घ्यायचा, त्याला विधान परिषदेवर द्यायचं, हे काँग्रेस तरी कसं बरं वाटेल. आपल्या विरोधातल्या माणसाला बळ देणं, पक्ष सोडून दिलेल्या माणसाला बळ देणं. म्हणून काँग्रेस याच्यामध्ये आग्रही आहे. खडसेंचा विषयही राष्ट्रवादीसाठी असाच अडचणीचा आहे. खडसे कधी बदलतील सांगता येत नाही. खडसेंच्यावरती ईडीचा शिकंजा आज अधिक म्हणजे ते कसंच चाललं आहे. उद्या ईडीचा विषय काही आला आणि खडसे अडचणीत आले तर काय करायचं असाही मोठा प्रश्न आहे. ईडीचं संकट खडसेंच्या मागं आहे. उर्मिला मातोंडकर, राजू शेट्टी पराभूत झालेले आहेत अशी निमित्त करून ती यादी बदलण्याचं काम चालू आहे का? खरं तर अशी यादी बदलली जाते आहे ज्या यादीतून दिलेल्या यादीतूनच कोणी आमदार होईल की नाही माहीत नाही. म्हणजे हे सगळं असं चालू आहे की ते होणार आहे की नाही माहीत नाही, पण चर्चा मात्र खूप होते आहे. बदला करा. उगीच बिचारे दोन चार लोक आता आपण आमदार, आता आपण आमदार अशा स्वरूपामध्ये वावरू लागतील. पण हा 12 आमदारांचा राजकारणाचा खेळ महाराष्ट्रामध्ये जोरदार पद्धतीनं सुरू आहे. त्याला 12 जणांशी जोडल्या गेल्या. म्हणजे ते 12 व्हावेत म्हणूनच हे 12 निलंबित केले का असाही प्रश्न पडतो. खरं तर आमदारांचं निलंबन रद्द करायचं असेल तर असं उगीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून होत नसतं किंवा संसदीय कार्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून होत नसतं. त्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र अधिवेशन बोलवायला हवं किंवा येणाऱ्या अधिवेशनामध्ये तसा प्रस्ताव ठेवायला हवा आणि तो मतदानानं मंजूर करायला हवा. मतदान कसंही असू शकतं, आवाजी असू शकतं, थेट मतदान असू शकतं. असं उगीच वाटलं म्हणून निलंबन करता येत नाही आणि उगीच वाटलं म्हणून रद्द करता येत नाही. आधीच अधिवेशन घ्यायला नकार देणारं सरकार नव्याने अधिवेशन घेणार आहे का हे रद्द करण्यासाठीच हा मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर नाही असंच येईल. आता नाही असं असेल तर मग रद्द कसं करणार आहेत? अजून हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला 1-2 महिन्याचा अवकाश आहे. आता हे जर रद्द होणार नसेल तर मग त्याआधी राज्यपाल अशी डील झाली असेल तर होत नसते. हे पुन्हा सांगतोय, अधोरेखित करून सांगतोय. त्याआधी राज्यपाल या सगळ्यांना नियुक्ती देतील का? बरं, स्वतःहून असा प्रस्ताव सरकार देईल ही शक्यताही कमी आहे. कारण त्यासाठीच हे निलंबन केलंय हे देखील कोर्टात सिद्ध होऊन जाईल. त्यामुळं या सगळ्या चर्चा
ह्या राजकीय हेतूनी घडवून आणलेल्या आहेत असं काहीही घडणार नाही आहे. हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. बदनामी, चर्चा, काही व्हायला आवश्यक असलेल्या गोष्टीची वातावरण निर्मिती, यासाठीच हे सगळं घडत आहे. म्हणूनच हा 12 भानगडींचा खेळ अधिक रंजक होतो आहे. राज्यपालांनी सगळंच विसरावं आणि देऊन टाकावं असं अपेक्षित आहे का? म्हणजे व्यक्ती असा विचार केला म्हणजे राज्यपालांना दलाल म्हटल्या गेलाय, राज्यपालांना एजंट म्हटल्या गेलंय, राज्यपालांना भाट म्हटल्या गेलंय, राज्यपालांना विमान दिलेलं नाही आहे, विमानातून खाली उतरून खाजगी विमान करून जावं लागलेलं आहे. या सगळ्या अपमानांना राज्यपाल विसरतील का एक व्यक्ती म्हणून? हा देखील विचार करणं आवश्यक आहे. राज्यपालांशी थेट संघर्ष करत जर कोणी लढत असेल तर त्याचं उत्तर राज्यपालांच्याकडून मिळणं अपेक्षितच आहे. त्यामुळं या 12 भानगडीच्या खेळामध्ये नव्याने काही 12 भानगडी निर्माण करून चर्चा वाढवायची आणि वातावरण निर्मिती करायची, इतकंच या खेळाचं वैशिष्ट्य आहे. आणि आश्चर्य याचं आहे की यादीत नाव आहे की नाही याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करायला हवा, तो शरद पवार करतायत. या सरकारचं असं झालंय ना की ज्यांनी जे बोलायला हवं ते कधीच बोलत नाहीत. म्हणजे खरं तर निर्णय मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवेत, ते अन्य कोणी सांगतं. मंत्र्यांनी आपल्या खात्याविषयी बोलायला हवं, ते दुसऱ्या खात्याविषयी बोलतात. कधीच कोणताच मंत्री आपल्या खात्याच्या निर्णयाविषयी बोलताना दिसला नाही, तो वेगळ्याच काही गोष्टीविषयी बोलताना दिसतो. हेच या सरकारचं वैशिष्ट्य आहे. बहुमुखी असं हे सरकार झालेलं आहे. बहुमुखातून जेव्हा लोक बोलायला लागतात तेव्हा फक्त कलकलाट होतो, निर्णय नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. असाच कलकलाट सध्या महाविकास आघाडी सरकारचा चालू आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार.